धाके रावण पळेली. संदीपान महाराज परंडा चला. लक्ष्मणाचे सोगे जाण राम मांडिले निर्वाण. विनीता बाण घेईल प्राण धाके रावण पळेली. प्रभू रामचंद्र रागावलेले आहे. धनुष्याला बाण लावलेला राजा रावणानं पाहिल्याच्या नंतर राजा रावण घाबरलेला आहे. कारण लक्ष्मणाच्या रागारागा यांना अनिवार्य युद्ध माझ्या बरोबर करणार आहे. म्हणून राजा रावण आपलं धाकानं आणि पळू लागलेला आहे. पळवनिया उठा उठी मुक्ती राहता सैन्य गोटी. तरी रावण धाके पोटी राम शिरवरटी. या ठिकाणी राजा रामाच्या बाणामुळं राजा रावण त्या रणामधून पळून गेला. सैन्याच्या मध्यभागी राहिलेला आहे. पण धुडधुडी आणि सारख रामाचा बाण येतो की काय म्हणून आणि राजा रावणाला भीती निर्माण झालेली आहे. जय साका चंद्रवात नेगा कैती हाता हात. तैसा रावण सैन्यांत सवय पळत आधी धाके. हो स्वये पळत आधी धाके. जसं एखादा सोसाट्याचा वारा सुटावा आणि ढग नाहीसे होता त्याप्रमाणे रामाच्या बाणानं राजा रावण पळाला आणि सैन्याच्या मेळीकारी राहिलेला आहे. श्रीराम वीर जगजेठी न लाग पळत्या पाठी. रावण निज सैन्याची गोटी अति संकटी राहिला. प्रभू रामचंद्र कसा आहे बर का निधडा वीर आहे आणि पळत्याच्या पाठीमाग लागत नाही. राजा रावण पळाला सैन्याच्या जाऊन मेळीभागी राहिलेला आहे आणि आपण अशी वाचविले असा पुरुषार्थ राजा रावणानं केला. श्रीरामने केला पण रणे मारवा रावण. रावण सैन्याशी राहिला लपनात